सो फायनली मित्रांनो बाबा बर्फानीचं आमचं दर्शन झालेलं पवित्र गुफेमध्ये जाऊन. तर मित्रांनो शिवलिंग एवढं मोठं नाही, गेल्या वर्षी जेवढं होतं ना तेवढं ह्या वर्षी मोठं नाही आहे. जर तुम्ही येत असाल तर लवकरात लवकर या मित्रांनो, कारण नंतर 15 दिवसात शिवलिंग लुप्त होऊन जाईल आणि तुम्हाला फक्त गुफेचं दर्शन भेटेल मित्रांनो. आणि असं मन शांत झालं ना मित्रांनो, 2-3 दिवस ट्रेक केलं आणि गुफेच्या जवळ आलो, दर्शन वगैरे झालं, मन एकदम शांत आलं. डोळ्यातनं पाणी पण आलं होतं मित्रांनो, कारण एवढ्या वर्षात माझा ड्रीम होता अमरनाथ यात्रेला यायचं आणि बाबाचं दर्शन घ्यायचं. तर मित्रांनो फायनली माझं दर्शन झालेलं आहे. सो थँक्स भोले बाबा. सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, गुड मॉर्निंग पंचतर्णी. तर मित्रांनो आता वाजल्यात पहाटेचे 5:30 आणि पाहू शकता पूर्ण दिवस उजडलेला आहे. आणि आता आम्ही पंचतरणीवरून पवित्र गुफेपर्यंत ट्रेक करणार आहोत आणि हा 6.5 किलोमीटरचा प्रवास असणार आहे मित्रांनो. आणि याच्यात 3 किलोमीटरची कठीण चढण असणार आहे. तर पंचतरणी हे ठिकाणी मित्रांनो, ज्या ठिकाणी महादेवांनी पंचभूतांना पंचतत्वांना या ठिकाणी सोडून दिलं होतं. तर आता इकडनं आम्ही निघतोय पवित्र गुफेसाठी. भेटतो रस्त्याचं पूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला अपडेट देत राहील आणि पवित्र गुफेचं इकडचं थोडं व्ह्यू पण दाखवेन ते व्हिडिओमध्ये. बनवून राहा मित्रांनो. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रापर्यंत शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो पाहू शकता पंचतरणीमधलं हेलिकॉप्टर. तुम्हाला हेलिकॉप्टर इकडे सोडणार आहे. नंतर इकडनं तुम्हाला 6 किलोमीटरची ट्रेक किंवा घोड्यावर जावं लागेल जर तुम्ही हेलिकॉप्टर नेत असेल तर. तर पंचतरणीमधून निघत असताना आता आम्ही चाललो आहोत भंडाऱ्यामध्ये. इकडे चाय नाश्ता वगैरे करू आणि गरम पाणी मित्रांनो कंपल्सरी या, गरम पाणी इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो आता मी बोलतोय पंचतरणीचा तो चेकिंग पॉईंट आहे तिकडं. आता पाहू शकता इकडे आर्मी आहे, चेकिंग करणार आहे आपले. तर मित्रांनो आपली चेकिंग वगैरे झालेली आहे आणि आता आपण पूर्ण आपला ट्रॅकचा प्लॅन चालू केलेला आहे. होतो ट्रॅक मित्रांनो पुढं आणि पूर्ण अपडेट देत राहतो मला. तर मित्रांनो पंचतरणीवरून पवित्र गुफेपर्यंत जायला तुम्हाला घोडे भरपूर आहेत तिथे अवेलेबल. तुम्ही घोडा करू शकता, तर तुम्हाला चालता येत असेल तर. तर मित्रांनो पाहू शकता पंचतरणीवरून आम्ही पवित्र गुफेसाठी चाललो आणि इकडे पण ग्लेशियर आहे मित्रांनो. किती मोठा ग्लेशियर आहे पाहू शकता. खाली पण ब्लॅक आईस आहे, पूर्ण चिखल झालं तिकडे. आणि पाहू शकता याच्या मधून रस्ता झालेला आहे मित्रांनो. 2 ग्लेशियर कापलाय त्याला आणि तो मधून रस्ता बनवलाय. मित्रांनो पाहू शकता हा ग्लेशियर इथनं कापलेला आहे आणि मधून रस्ता बनवला जायला. किती मोठा ग्लेशियर आहे पाहू शकता मित्रांनो. 2 माणसं त्यात बुजून जातील एवढा मोठा ग्लेशियर आहे. आणि वरती ट्रॅफिक लागली मित्रांनो, थोडी चढण येते. तर मित्रांनो पंचतरणीवरून आता पवित्र गुफेचा आम्ही ट्रॅक चालू केलेलं आहे. आता 1 किलोमीटर ट्रॅक कम्प्लीट झाले आणि इकडनं आता 3 किलोमीटरची कठीण ट्रॅक येते पूर्ण अमरनाथ सिरीजमध्ये मित्रांनो. अशा 3 ठिकाणी कठीण. तर मित्रांनो अमरनाथ यात्रेमध्ये असे 3 पार्ट आहेत. शिशु टॉप, गणेश टॉप आणि हा पंचतरणीवरून चढताना हा 3 किलोमीटर ट्रॅक. हे 3च टॉप एकदम कठीण आहे मित्रांनो. दाखवतो अजून किती वरती जायचं आपल्याला. तर मित्रांनो पंचतरणीचा जो कठीण ट्रेक आहे ना पवित्र गुफे जाण्यावरचा एकदम हार्ड आहे मित्रांनो. अमरनाथीतला सर्वात हार्ड पार्ट पाहू शकता. मस्त मोठे झिगझॅग आहे आणि कुठं जायचं आपल्याला या बाजूला.
तर मित्रांनो पंचधरणीवरून वरचं हार्ड ट्रॅक आहे, त्या ठिकाणी आज तुम्हाला बसायला सेवा उपलब्ध आहे. भरपूर सारे शाळेकडे बसून आराम करतात. तुम्ही पण येत असाल तर आरामात ट्रेक करा मित्रांनो. श्वास घेण्याचा त्रास होतो आणि ऑक्सिजन लेवल खूप कमी आहे आणि इकडे पहाडांच्या वर झाडच नाही आहेत. असा आराम करायला तुम्हाला भेटेल मित्रांनो, तर आराम नक्की करा. पेढीने कापूर आणले, दम लागला वास येते. फेफड़े चढ़ जाएंगे, फेफड़े जम जाएंगे. मित्रांनो पाहू शकता म्हणजे मी इकडं आराम करायला बसलेले. जर तुम्ही पण असाल नमले असणार ना तर असे काही ठिकाणी आहेत बसण्यासाठी, तर तिकडे आराम करा. घाई करू नका मित्रांनो आणि रिस्क घेऊ नका आणि खूप कठीण चढण एकदम कठीण आहे मित्रांनो आणि ऑक्सिजन लेवल पण कमी आहे. तर आरामात जा, आरामात ट्रेक करा. तर मित्रांनो इथे थोडी ट्रॉफिक लागली पाहू शकता. घोड्यावाल्याने पूर्ण ट्रॉफिक करून ठेवले. मित्रांनो पंचधरणीवरून पवित्र गुफेचा जो हार्ड कठीण ट्रेक होता 3 किलोमीटरचा, तो आम्ही कंप्लीट केलेला आहे मित्रांनो. 1 तासात आम्ही कंप्लीट केला. भरपूर सारी गर्दी होती, दम वगैरे लागला. आता पुढं संगम येईल, त्या ठिकाणी बालटालवरून आलेला रोड आणि पंचधरणीवरून आलेला रोड हा भेटतो. तिथे भरपूर गर्दी असेल मित्रांनो, कारण दोन्ही साईडचे घोडे असतील, दोन्ही साईडची माणसं असतील. तर भेटतो तिकडचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो संगमाला. तर ट्रॅकिंगच्या नुसार मला मित्रांनो मेडिकल सेवा पण उपलब्ध भेटेल मित्रांनो. पाहू शकता मेडिकल केअर सेंटर आहे इकडं संगम टॉपचं मित्रांनो. आता संगम येणार आहे, तर तुम्हाला ऑक्सिजनची लेवल कमी झाली असेल तर इकडं करू शकता, ऑक्सिजन घेऊ शकता. तुम्ही मित्रांनो पाहू शकता पवित्र गुफा इकडनं 3 किलोमीटर आहे आणि इकडं हॉस्पिटल आहे तो 1.5 किलोमीटर इकडनं. आणि आता समोर आपल्याला संगम भेटणार आहे मित्रांनो. तो पार्टनर रूट येतो, तो पाहू शकता. खाली दुसरा रस्ता आले ते. मित्रांनो लांबून दर्शन झाले मित्रांनो आम्हाला. हा बर्फ बघा किती पडला इकडे इकडे. मित्रांनो आम्ही आहोत आता संगमच्या जस्ट 500 मीटर मागं. घोडे यात्री पालखीवाले सगळे झाले एकत्र चालतात, एकदम खराब झालं इकडं. तर मित्रांनो पाहू शकता संगम पॉईंटवरती किती ग्लेशियर आहे. ग्लेशियरला कापूर मित्रांनो मधून रस्ता बनवला आहे आणि घोडे वगैरे बघा पाहू शकता किती गर्दी झाली इकडे. कारण दोन्ही बाजूनी इकडे पब्लिक येते, बालटा रूटने आणि पंचधरणी रूटने. ग्लेशियर भेटेल अमरनाथ यात्रेला यावर्षी भरपूर सारा ग्लेशियर आणि बर्फ. मित्रांनो मी पोचतो आता संगम पॉईंटच्या समोर. पाहू शकता किती घोडे, किती माणसं, किती यात्री इकडे आहेत. भरपूर गर्दी लागली, घोड्यावाल्यांची ट्रॅफिक लागली मित्रांनो. मित्रांनो मी पोचतो आता संगम या ठिकाणी. या ठिकाणी बालटाल आणि पंचधरणीवरून येणारे सगळे पब्लिक एकत्र रस्त्याला मिळतात. 2 रस्ते एकत्र येऊन मिळतात आणि इकडे भरपूर सारे क्राऊड आहे मित्रांनो. पाहू शकता माझ्या पाठीवरून पूर्ण भरलं आहे. घोडे पालखी सगळ्या कच्च्या वगैरे इकडे अवेलेबल आहे का यात्रेसाठी. तर मित्रांनो अमरनाथ यात्रेला तुम्ही येत असाल तर केअरफुली या. इकडचे घोडेवाले आणि पालखीवाले आहेत ना पहिले धक्का देतात मग साईडला सांगतात. तर प्लीज तुम्ही केअरफुली या
त्यांच्यापासून सावधान राहा. सो फायनली मित्रांनो आम्हाला आता बाबाची गुफा दिसते, पवित्र गुफा अमरनाथ बाबाची. दम लागला आहे पण आनंद एवढा होतो मित्रांनो का आज आमची यात्रा सफल होते. आता मी पवित्र गुफेजवळचं बेस कॅम्प आहे त्या एरियामध्ये पोचलो आणि इकडनं लांबून गुफेचं थोडं दर्शन होतं. मी तुम्हाला दाखवतो. भरपूर सारे श्रद्धाळू आलेत. तर मित्रांनो पाहू शकता आपले महाराष्ट्रातली जनता, आपले मित्र. भाऊ कुठून आलात? मुंबई. आम्ही पण मुंबई. आम्ही पनवेल. तर मित्रांनो हे आहे स्वर्ग. तर मित्रांनो पाहू शकता किती क्राऊड आहे इकडं भरलंय. फक्त 3 दिवस झालेत आता यात्रा चालू होऊन आणि भरपूर सारे श्रद्धाळू आलेत. तर आम्ही इकडं ना आहो ट्रेनमध्ये जाऊन जरा फ्रेश वगैरे हो आणि मग दर्शनासाठी निघणार आहोत. जय बाबा बर्फानी पिढी. जय भोले. तर मित्रांनो पवित्र गुफेजवळ तुम्हाला खाली आहे ना गरम पाण्याची सुविधा उपलब्ध आहे आणि थंड पाणी पण मित्रांनो नदीचा वाहतो इकडनं बर्फाचा. तुम्ही आंघोळ करू शकता. भरपूर सारे श्रद्धाळू आंघोळ होतात थंड पाण्यात कारण गरम पाण्याला इथे 1 तास लागलेले उपाय आहेत मित्रांनो सगळे पब्लिक. आता आम्ही बर्फाच्या पाण्यात आंघोळ धुणार आहोत. तर मित्रांनो पाहू शकता मयूर बर्फाच्या पाण्यात आंघोळ होतोय. जय भोले. मयूर पागल अंडे का? समोर पाहू शकता ग्लेशियर आहे मित्रांनो. ग्लेशियरचं पाणी येतोय. बर्फाला पाणी आहे बर्फाला. बकरी बकरी. टाक. जय बोले. हर हर महादेव. तो फायनली मित्रांनो आम्ही बाबा अमरनाथच्या गुफेच्या खाली जाऊत आणि पूर्ण ग्लेशियर भरला मित्रांनो पाठीमागे. तुम्हाला दाखवतो. उठू शकता पाठीमागे आहे ना पूर्ण ग्लेशियर भरला मित्रांनो पाठीमागे. तुम्हाला मी दाखवतो. आणि त्या ग्लेशियरच्या पाण्यातून आम्ही आंघोळ धुवले मित्रांनो. एवढं थंड पाणी आहे ना पहिला ओतल्यावर एकदम शरीर एकदम सुन्न पडतंय. नंतर काय नाही वाटत. एवढं लांबून आले आपण तर काहीतरी वेगळा करायला पाहिजे. आम्ही बर्फाच्या पाण्यात आंघोळ धुवली, गरम पाणी नाही घेतला. हो फायनली मित्रांनो आता आम्ही आंघोळ वगैरे धुवून फ्रेश झालो आहोत. कपडे वगैरे सगळे चेंज झालेले आहेत आमचे. आणि समोरच बाबा बर्फानी महादेवाच्या आपल्या गुफा आहे. त्या ठिकाणी बर्फाचं शिवलिंग आहे. आणि यात्रेचा 3रा दिवस आहे मित्रांनो. तर शिवलिंग खूप मोठं असणार आहे. दर्शन खूप चांगले होतील. लाईन लागली आहे भरपूर सारी. आता जातो दर्शन वगैरे घेतो. मोबाईलवर वगैरे काहीच अलाउड नाही मित्रांनो. वरती लॉकर रूम आहेत. लॉकर रूम तुम्हाला दाखवेन. त्या ठिकाणी आपल्या बॅगी मोबाईल वगैरे सगळं जप्त केले जातं. सो फायनली मित्रांनो आमचं सर्व रेडी झालेले आहेत आणि आम्ही चालू आता दर्शनासाठी. तर इकडनं लॉकर रूम लागतील आम्हाला. लॉकर रूमला जाऊन आम्ही बॅग गॉगल वगैरे सगळं ठेवू तिकडं. मोबाईल अलाउड नाही आहेत, कॅमेरा वगैरे काही अलाउड नाही मित्रांनो. तर सगळं लॉकर रूमला ठेवतो आणि मग दर्शनाला जातो. मित्र इथे पण भंडारा लागलाय. भंडाऱ्यात पहिले काहीतरी जाऊन खातो. सकाळी फक्त चाय आणि एक टोस्ट खाल्लेला. सो मित्रांनो फायनली गुफेजवळ मी आलेलो आहे आणि इथं भरपूर सारी क्राऊड आहे. रांग लागले इकडे बॅगी वगैरे ठेवायला लॉकर रूमला.
आता पाहू मोबाईल किती वरतीपर्यंत येतात कॅमेरा वगैरे तिकडनं मी दाखवून तुम्हाला दाखवून इकडचा क्राऊड आणि थोडंसं गुप्पेचं पण व्ह्यूज दाखवतो मित्रांनो. भरपूर चांगली रांग लागलेली आहे तिकडे दर्शनासाठी. तर पाहू शकतो मित्रांनो कितीशी भीड लागली आहे, गर्दी आहे. आणि हे आहे बाबा बर्फानीची गुफा. बाबा आपल्याला दर्शनात यायचं बोलणार आहेत. दर्शन घेऊन येतो मित्रांनो. पहिले काहीतरी खाऊन घेतो. तर गुफा परिसरात मित्रांनो भरपूर सारे लंगर लागलेले आहेत. निःशुल्कप्रमाणे देशील खायला भेटेल. फक्त जेवण घेतलेलं आहे तेवढं टाकून आहे, जेवढं घेतलं तेवढं खावं लागेल तुम्हाला. सो फायनली मित्रांनो बाबा बर्फानीचं आमचं दर्शन झालेलं आहे पवित्र गुफेमध्ये जाऊन. तर मित्रांनो शिवलिंग एवढं मोठं नाही, गेल्या वर्षी जेवढं होतं ना तेवढं ह्या वर्षी मोठं नाही आहे. जर तुम्ही येत असाल तर लवकरात लवकर या मित्रांनो, कारण नंतर 15 दिवसात शिवलिंग लुप्त होऊन जाईल आणि तुम्हाला फक्त गुफेचं दर्शन भेटेल मित्रांनो. आणि असं मन शांत झालं ना मित्रांनो. 2-3 दिवस ट्रेक केलं आहे आणि गुफेच्या जवळ आलो, दर्शन वगैरे झालं, मन एकदम शांत आलं. डोळ्यातनं पाणी पण आलं होतं मित्रांनो, कारण एवढ्या वर्ष माझा ड्रीम होता अमरनाथ यात्रेला यायचं आणि बाबाचं दर्शन घ्यायचं. तर मित्रांनो फायनली माझं दर्शन झालेलं आहे. सो थँक्स भोले बाबा. किती पाहू शकता मित्रांनो, अजूनपर्यंत लाईन लागलेली आहे. इकडे पाहू शकता किती लाईनी लागलेली आहे. किती लोकसंख्या इकडे आलेली आहे. सगळे श्रद्धालू लाईनीला लागलेले आहेत मित्रांनो. आता आम्ही इकडे फोटोशूट वगैरे करतो. पेटी बघा फोटोशूट करतोय आणि मग आम्ही लगेच इकडनं बालटासाठी निघणार आहोत. तर मित्रांनो पाहू शकता माझ्या पाठी हे पवित्र गुफा, ज्या ठिकाणी बर्फाचं शिवलिंग बनते आणि ते काही दिवसांनी मित्रांनो विचलणार आहे, कारण आता त्याच वेळेस थोडं एकदम राहिलेलं आहे. बाकी सर्व थोडंसं उभं दिसतंय. 15 दिवसांनी जे श्रद्धालू येतील ना त्यांना फक्त पवित्र गुफेचं दर्शन भेटेल, शिवलिंग त्यांना बघायला भेटणार नाही. तर मित्रांनो आजच्या गुफेची पंचतरणीपासून तर पवित्र गुफेपर्यंत जेवढी तुम्हाला माहिती आहे मी तेवढी दिलेली आहे. तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका. तर भेटतो तुम्हाला आता पवित्र गुफा ते बालटाल संपूर्ण जो रोड आहे आणि तिकडचं काय माहिती असेल ते पण या व्हिडिओमध्ये मला देत नाही. मित्रांनो पवित्र गुफापासून गेल्यानंतर आम्ही बालटाल रोडने चाललो होतो आणि इकडे पाहू शकता किती मोठा ग्लेशियर आहे. कसलं वंडे आहे बघा मित्रांनो आणि किती हाईटला आहे ते. वरून पाणी पण पडतंय आणि इथं बर्फ बघा मित्रांनो किती येते. सगळी पब्लिक इकडे खेळते. आर्मीवाले त्यांना शिटी अजून उचकवतात. सो मित्रांनो पाहू शकता इकडे यात्री सगळे खेळत आहेत बर्फामध्ये. मित्रांनो पाहू शकता सगळे यात्री इकडे बर्फामध्ये खेळतात. तो आम्ही मित्रांनो पाहू शकता आता इकडे चाललेलो बालटालच्या रोडला आणि इथं पहाडीची वाव बघा. गेला बर्फात रे, बर्फात गेला तू. शिवाय गौरी वदनाब्ज वृंद फायनली माझी चेहऱ्याची आवश्यकता पाहू शकता कशी आली दुरल्या मुले. तर मित्रांनो मी पोचलो आता बालटालला आणि बालटाल बेस कॅम्पच्या अगोदर तुम्हाला जे RFT आय कार्ड आहेत आपले ते जमा करायला लागतात. त्याच्या पार्टीमध्ये पाहू शकता सगळ्यांचे जमा होतात. सो मित्रांनो पाहू शकता बेस कॅम्पला पोचलेलं आहे आणि सगळ्यांच्याकडे कार्ड जमा करतात.